आपला प्रॅक्टिकल आहे ऑब्झर्व अँड रिपोर्ट डॅशबोर्ड गेजेस. ठीक आहे. तर आपण आज डॅशबोर्डवरचे वेगवेगळे गेजेस जे लॅम्प्स आहेत ते काय माहिती सांगतात किंवा ते काय इंडिकेट करतात ते पाहायचं आपल्याला. तर सर्वप्रथम तुम्ही पाहत असाल आता डॅशबोर्डवर एक 4 राऊंड दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर पहिल्या ह्याच्यात तुम्हाला हे 10, 20, 40, 80 असं दिसत असेल तरी आपलं आहे स्पीडोमीटर. तुमची गाडी जेव्हा रनिंगमध्ये असेल तेव्हा हे तुम्हाला तुमच्या गाडीची स्पीड सांगते. KM पर आवर म्हणजे किलोमीटर पर आवर्समध्ये सांगते. ठीक आहे. या साईडला दिसत असेल तुम्हाला किलोमीटर पर आवर्समध्ये सांगते. ठीक आहे. या साईडला दिसत असेल तुम्हाला RPM म्हणून लिहिलेलं आहे. ठीक आहे. तरी तुमच्या इंजिनचं RPM सांगत आहे. 0, 1, 2, 3, 4 जे आहे त्याला मल्टिप्लाय बाय 1000 करायचं म्हणजे तेवढं RPM आहे तुमच्या इंजिनचं. या कोपऱ्यात तुम्ही पाहत असाल ENF लिहिलेलं आहे म्हणजे हे फ्यूल गेज आहे. MT आहे की फुल आहे ते सांगते तुम्हाला. ठीक आहे. आणि या साईडला तुम्हाला टेम्परेचर सेन्सर दिसत आहे. तुमच्या कूलंटची टेम्परेचर सांगते हाय आहे की लो आहे. ठीक आहे. आता एक लाईट दिसत आहे सर्वांना तुम्हाला. आपले दरवाजे उघडे आहे म्हणून डोर ओपनचा लाईट दाखवतोय. ठीक आहे. जेव्हा आपण सर्व दरवाजे बंद करू तेव्हा तो लाईट बंद होईल. आता आपण इग्निशन स्विच ऑन करत आहे तर इतके सारे लाईट दिसत आहे आपल्याला. हा मध्ये एक डिजिटल दिसत आहे त्यामध्ये तुम्ही पाहाल तर सर्वात वर आपल्याला ॲम्बियंट टेम्परेचर दाखवत आहे. तर आपल्या आजूबाजूला किती टेम्परेचर आहे ते सांगत आहे. त्याच्याखाली 17, 53, 14 दाखवत आहे. ती रनिंग दाखवते. स्पीड आपल्या ऑडोमीटर म्हणतात त्याला. जर तुम्ही ॲनालॉग पाहिलं असेल तर त्यात नंबर असतात आणि डिजिटलमध्ये नंबर्स दाखवतो. हे आपलं ऑडोमीटरची रिडिंग आहे म्हणजे आपली गाडी आत्तापर्यंत कितीपर्यंत चालली. त्यानंतर या लेफ्ट साईडच्या सर्कल मोठ्या सर्कलमध्ये तुम्ही पाहत असाल तर 2 लाईट्स आहेत. एक ब्रेक आणि एक स्टेअरिंग सारखं दाखवतो. ते पॉवर स्टेअरिंगचं आहे. जेव्हा चालू कराल तेव्हा तो बंद झाला पाहिजे. जर चालू असेल तर आपल्या पॉवर स्टेअरिंगमध्ये काहीतरी खराबी आहे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. साईडचा ब्रेक दाखवत आहे. हा आहे आपला हँड ब्रेकसाठी किंवा पार्किंग ब्रेक म्हणतो आपण तर. आता मी हा लिव्हर खाली घेत आहे तर तो ब्रेकची साईन निघून गेली म्हणजे काय आपण हँड ब्रेक रिलीज केला. जेव्हा आपण हँड ब्रेक लावू तेव्हा रेड साईन दाखवतो. त्यानंतर आपण या राईट साईडच्या मोठ्या सर्कलमध्ये 2 सिम्बॉल दाखवत आहे पहा. एक आपल्या ऑइल कॅन सारखी दाखवत आहे लाल कलरमध्ये. त्याचा अर्थ काय की आपल्या इंजिनमध्ये जो ऑइल आहे तो ऑइलची लेवल दाखवते. जेव्हा आपण गाडी चालू करू तेव्हा ती बंद असली पाहिजे. त्याचा बंद असे आहे म्हणजे ऑइल लेवल व्यवस्थित आहे. जर ती चालूच असेल तर त्याचा अर्थ आपल्या इंजिनमध्ये ऑइल कमी आहे किंवा नाहीच आहे. तर आपल्याला मग इंजिन ऑइल परत टाकून घ्यावं लागेल. त्याच्या खालचं जी साईन आहे ती तुम्हाला सांगत आहे की आपल्या इंजिनमध्ये कुठलं माल फंक्शन आहे का. समजा इंजिनमध्ये खूप सारे सेन्सर राहतात. त्याच्यात जर एखादा सेन्सर काम करत नसेल तर ती लाईट दाखवते आपल्याला. आता मी तुम्हाला इंजिन स्टार्ट करून दाखवतो त्यानंतर काही साईन दिसतील तुम्हाला. आता तुम्ही पहा स्टेअरिंगची लाईट गेलेली आहे. आपला ऑइल प्रेशरचा जो होता तोही लाईट गेलेली आहे म्हणजे आपल्या इंजिनमध्ये ऑइल व्यवस्थित आहे. त्याच्या खालचं जे इंजिन माल फंक्शन होतं तेही लाईट आता दाखवत नाही. याचा अर्थ काय आपलं इंजिन व्यवस्थित आहे. ठीक आहे. यानंतर आता तुम्ही जेव्हा मी की ऑन करेन तेव्हा 2-3 सिम्बॉल दाखवून ते बंद होतात. त्याकडे लक्ष द्या तुम्ही सर्वजण. एक सीट बेल्टचं दाखवत आहे. इकडे एक ABS दाखवलं. ठीक आहे. जो ABS आहे जेव्हा आपण रनिंगमध्ये आहोत तेव्हा जर लागलं तर आपलं ABS म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम तो काम करत नाही याचा अर्थ. आणि जेव्हा जर समजा ते ऑन आहे त्याचा अर्थ आपलं ABS खराब आहे. आणि जर ऑफ असेल तर ABS व्यवस्थित काम करत आहे. आणि त्याच्या बाजूला एक डोरचं जो सिम्बॉल त्याच्या बाजूला एक आपल्याला एअरबॅगचा सिम्बॉल येत होता.
तो जर ऑन नसेल तर आपलं जेव्हा आपण की जस्ट स्टार्ट करत आहे तेव्हा तो दाखवत आहे, त्याचा अर्थ तुमचं एअरबॅग ॲक्टिव्ह आहे. जर समजा आपली गाडी कुठे डॅश मारली तर एअरबॅग आपलं काम करेल ते दाखवत आहे ते. ठीक आहे, तर हे आपले ओव्हरऑल हे लाईट्स लॅम्पची माहिती झाली. यानंतर आपण आता टर्न सिग्नल पाहूया. मी राईट टर्नचा दाखवला तर हे ॲरो दाखवत आहे का राईट साईडला, याचा अर्थ काय, जेव्हा आपल्याला गाडी राईटला वळवायची आहे तेव्हा आपण टर्न सिग्नल राईटचा दाखवू, तेव्हा हे लागेल. जर मला लेफ्टला जायचं असेल तर आपण लेफ्टचं दाखवू, तेव्हा लेफ्टचं टर्न सिग्नल दाखवेल. ठीक आहे. यानंतर या डोर लॉकच्या वरती एक पासचा सिम्बॉल आहे. जेव्हा आपण पास मारू, जेव्हा आपल्याला रात्रीच्या वेळेस ओव्हरटेक करायचं किंवा समोरच्या गाडीला सांगायचं की मला अगोदर ओव्हरटेक करायचं, तेव्हा आपण पास मारतो किंवा अप्पर देतो त्याला. ठीक आहे, तर तो सिम्बॉल तिथं दाखवतो. तर अशा प्रकारे आपण गाडीच्या डॅशबोर्डवरचे वेगवेगळे गेजेस पाहिले आणि जे लॅम्प्स आहेत त्याचा अर्थ समजून घेतला. राईट साईडला तुम्ही पाहत असाल काही आपल्याला इथे की दिलेलं आहे. पहिला जो आहे हेडलाईट लेवलर, याच्यात तुम्ही नंबरिंग पाहत असाल 1, 2, 3 आणि वरती 4 पण आहे. एकचा अर्थ काय, जेव्हा आपण समोर दोघंच बसलेलो आहे सीटवर तेव्हा आपण 1 वर ठेवतो. जेव्हा आपल्या गाडीत समोर 2 आणि मागे 2 बसलेले आहेत तेव्हा आपण हे लेवल 2 वर ठेवतो. आणि समजा आपल्या गाडीत समोर 2 मागे 2 आणि आपल्या डिक्कीमध्ये बॅक साईडला लगेज आहे तेव्हा आपण हे 3 वर लेवल सेट करतो. आणि जेव्हा आपण गाडीमध्ये 5 जण आहे आणि मागे लगेजसुद्धा आहे तेव्हा आपण 4 वर सेट करतो. हे याच्यासाठी करतो की आपण जेव्हा गाडीच्या मागच्या साईडला वजन वाढते तेव्हा आपली गाडी मागच्या साईडला थोडी झुकलेली राहते, तर आपली बीम जी आहे ते व्यवस्थित पडली पाहिजे, त्याच्यामुळे लेवलर दिलेलं आहे. त्याच्या बाजूला तुम्ही पाहत असाल फॉग लॅम्प आहे. जेव्हा हिवाळ्यात जनरली फॉग राहते, फॉगमध्ये आपली लाईटमध्ये क्लिअर नाही दिसत, त्यावेळेस आपण फॉग लॅम्पचा यूज करतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी विजिबिलिटी भेटते. त्यावेळेस आपण फॉग लॅम्प ऑन करतो. त्याच्या बाजूला तुम्ही एक अलार्म पाहत असाल. गाडीशी कोणी छेडखानी करू नये म्हणून आपण अलार्म सिस्टम लावलेली राहते गाडीमध्ये. जर आपण आपली गाडी लॉक आहे आणि कोणी लॉक काढण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा हा अलार्म वाजेल आणि तो आपल्याला बंद करायचा असेल तर मग आपण इथून बंद करू शकतो. ठीक आहे.